पाठ्य क्रमांक 2. वीरांचे वीर स्वातंत्र्यवीर. प्रस्तावना. विनायक दामोदर सावरकर. जन्म 28 मे 1883. मृत्यू 26 फेब्रुवारी 1966. हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. तसेच ते हिंदू तत्त्वज्ञ आणि भाषाशुद्धी व लिपीशुद्धी ह्या चळवळीचे प्रणेते होते. त्यांच्या इतकेच त्यांचे बालपण हे कसे असामान्य होते याची प्रचिती या पाठातून आपल्याला मिळते. एका अंधाऱ्या पारतंत्र्याच्या काळरात्री एक लहान, अगदी कोळ्या वयाचा मुलगा रडत होता. रडता रडता तो ताडकन उठला. त्याचे अश्रू जणू कागदावर काहीतरी लिहून काढू लागले. वडिलांना शंका आली. त्यांनी त्या कागदावरचे लेखन पाहिले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. 22 जून 1897 रोजी ज्या दामोदर हरी चाफेकर आणि बाळकृष्ण हरी चाफेकर बंधूंनी रॅड आणि आयस्ट या इंग्रज अधिकाऱ्यांचा गोळ्या घालून वध केला, त्या चाफेकर बंधूंवर हे लहानसे पोर पोवाडा लिहित होते. लहान वयात लिहिलेला हा पोवाडा मोठ्या मोठ्या तरुण क्रांतिकारांना असा प्रेरणादायी ठरला. त्या पोवाड्याने स्वातंत्र्य यज्ञकुंडात अशी मोठी आहुती दिली की इंग्रजांना कित्येक वर्ष त्या पोवाड्यावर बंदी आणावी लागली होती. या मुलाचे लेखन सूर्याप्रमाणे तेजस्वी असल्याने लपून राहिले नाही. नाशिकचे नाटककार अनंत वामन बर्वे यापर्यंत पोहोचले. त्यांनी एका वक्तृत्व स्पर्धेत या मुलास आवर्जून बोलावून घेतले. भाषणातील तेच ते मुद्दे ऐकून लोक जेव्हा कंटाळले तेव्हा या विद्वान मुलाची बोलण्याची पाळी आली. सुरुवातीच्या 2-4 मिनिटातच त्याने श्रोत्यांना, परीक्षकांना मंत्रमुग्ध केले. परीक्षकांच्या म्हणण्यानुसार वक्तृत्व कला उत्तम आहे, पण लिखाण मुलाचे नाही. हे लिखाण त्या लहान मुलाचेच आहे हे बर्वे आणि ह्या मुलाच्या शाळेतील म्हणजे शिवाजी हायस्कूलच्या संचालकांनी जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांनी पहिल्या क्रमांकासोबतच त्याचा गौरवही केला. कर्जत जवळ दहिवली एक छोटेसे गाव होते. तिथेही तसेच झाले. ह्या छोट्याशा तेजस्वी पोरानं 2 दिवसात निबंध लिहून स्पर्धेत उत्तम भाषण केलं. तिथेही त्याने प्रथम क्रमांक मिळवला. मात्र अध्यक्षांनी आपल्या भाषणात निबंध मोठ्या व्यक्तीने लिहिला आहे, ती भाषा लहान मुलगा लिहूच शकत नाही असे मत मांडले. हे चुणचुणीत पोर तिथेच ताडकन उभे राहिले आणि सहज बोलू लागले. मान्यवर, या हिंदू भूमीत संत ज्ञानेश्वर झाले नाहीत. ह्या भूमीत भक्त प्रल्हाद, बाळ ध्रुव झाले नाहीत. नचिकेत, छत्रसालाची ही भूमी नाहीच. छत्रपतींनी अवघ्या 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याला तोरणा गड घेऊन तोरण लावले ते देखील ह्या भूमीत जन्मले नाहीत. ह्या साऱ्या कल्पना आहेत. हे जितके खरे आहे तितकेच हेही खरे आहे की मी हा निबंध लिहिला नाही. गुण हे लिंग आणि वयावर अवलंबून नसतात. मी निबंध लिहिताना अनेकांनी पाहिले आहे. या मुलाचा बोलण्याचा रोख त्यांना समजला, पण लहान मुलाचे असे बोलणे ऐकून ते रागावले. सर्वजणांनी त्यांना त्यावेळी शांत केले. या सभेने बक्षीस म्हणून ह्या मुलाला वर्षभर काळ वृत्तपत्र मोफत मिळेल अशी सोय करण्यात आली. ह्या वृत्तपत्राशी त्यांचा कायमचाच परिचय झाला, कारण त्यांच्या मनात इंग्रजांविषयी जी चीड होती ती काळमध्ये लेखनातून व्यक्त होत होती. आपल्या यशस्वी जीवनातील गुरूंचे पद त्याने काळ वृत्तपत्रालाच दिले. मात्र क्रांतिकारी जीवनातील स्फूर्तिदायक गुरूंचे गुरुपद मानलं ते लोकमान्य टिळक आणि त्यांच्या केसरी वर्तमानपत्रालाच. कोण होता हा मुलगा ज्याने भारतातील इंग्रजांची पाळमुळं खिळखिळी करण्यासाठी क्रांतीचा सुरुंग पेटविला? हे महान थोर व्यक्तिमत्व होते स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. 28 मे 1883 या दिवशी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर ह्या गावी विनायकचा जन्म झाला. वडील दामोदर पंत आणि आई राधाबाई अशा थोर सावरकर घराण्याचे लेखन, भाषण, धाडस आणि धडाडीचे नेतृत्व स्वातंत्र्यवीर सावरकरांना लाभलं, ज्यांनी निरपेक्ष आणि निस्वार्थ भावनेने देशभक्ती व देशकार्य अखेरच्या क्षणापर्यंत केले. अशा या मातृभूमीच्या श्रेष्ठ वीरास शतशः वंदन. शब्दार्थ. कोवळा, अपरिपक्व, टेंडर. अश्रू,
आसू, टीयर्स. गौरव, सन्मान, ग्लोरी. चीड, टिटकारा, अनॉयन्स. वंदन, नमन, सॅल्यूट. परिचय, ओळख, आयडेंटिटी. वृत्तपत्र, वर्तमानपत्र, न्यूजपेपर.